संभाजीनगरमध्ये नीट परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसची निदर्शनं सुरू आहेत। संभाजीनगरमधली दृश्य आपण बघतोय। या ठिकाणी काँग्रेसकडनं नीट परीक्षेमधल्या गैरव्यवहाराच्या विरोधामध्ये ही निदर्शनं सुरू आहेत। मोठ्या संख्येने विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आपल्याला या निदर्शनांमध्ये आंदोलनामध्ये बघायला मिळतात। काँग्रेसकडनं हे आंदोलन करण्यात येत आहे। विद्यार्थ्यांचा सुद्धा मोठा सहभाग या आंदोलनाला आपल्याला बघायला मिळतो। नीटच्या परीक्षेमध्ये जो गैरव्यवहार झाला त्यावरती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी हे आंदोलक करताना दिसतात। सुमित पवार आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्याला अधिक माहिती देतात। सुमित, नक्कीच गुरु, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी आज छत्रपती संभाजीनगरात काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। या परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी यावेळी करण्यात येत आहे। काँग्रेसचे पदाधिकारी आणि विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। त्यामुळे आमच्या स्वप्नांना आळा घालू नका, त्यामुळे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य करा अशा प्रकारची या विद्यार्थ्यांकडून मागणी होताना आपल्याला बघायला मिळत आहे। धन्यवाद सुमित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर संभाजीनगरमध्ये सुरू असलेलं हे आंदोलन नीट परीक्षेमधल्या घोटाळ्याविरोधात आता काँग्रेस आक्रमक झालेली आहेत। मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सुद्धा या आंदोलनाला मिळताना दिसतो।